ही खाली जाड जाड वस्तू खाली घातलं की शिजतंय, मग वरून भाज्या घातल्या की ते नरम होते. ती टमाटे 7-8 टमाटे घ्या. टमाटे बी टाकायचं ह्याच्यावरच चिरून. छान मस्त भजी होती आहे खमंग अशी. ते दुधी भोपळा, वांग झालं, हे वरण्याची शेंगा. काय चाललंय तनु तुझं? काय ते? हां, तिथं कोणाला तरी विचारलं होतं, मला बघून आला. मी त्याला बघून तर मी बी आलते सोड. त्यानं माहितीच्या विचारला, तिनं नग म्हणली वाटते. मग कुण्या तर गाडीवाल्याला विचारला, त्यानं बी नग म्हणला. हे बटाटे शिजतात लवकर. हेच जाड जाड जे वस्तू आहे ते शिजत नाही. मेथीची भाजी. ही चुक्याची भाजी. काय झालं तनु तुला? तिथे काय खायचंय तुझू? हा, काय काय पाहिजे तुला? काय पाहिजे तिथं? काय काय देऊ दे तुला खायला पाहिजे? ओके, पालकाची भाजी, मेथीची भाजी, चुक्याची भाजी, वरण्याच्या शेंगा, दुधी भोपळा, वांग, परत आपलं बटाटा, हे तुरीच्या सोल्याचं वाटण करायचं, ढाळ्याचं वाटण करायचं, परत वाटाण्याचं वाटण करायचं, चिलकाची भाजी म्हणतात कोण, कोण चंदन बटवा म्हणते पिलू. हे सगळं घालून करायचं असते आपल्याला. माय हे बघ, हे चंदन बटवा दिसतंय नी शोना. हे हरभऱ्याचे सोले आहे, हे वटाणे आहे, टमाटे, शेंगदाणे धुवून घेतले. हे बोर आहे. ती छान असं मस्त आपली भजी होती. हे शेंगदाणे पण टाकून घेते. अख्खेस टाकायचे. हे टोमॅटो, मस्त अगदी एक नंबर होते. आणि हे का नाही, हे थोडंसं भाजून आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचं जाडसर. जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं मोठाड मोठाड वाटायचं. हे पण वाटायचं. परत हे तुरीचे पण सोले आहेत, हे पण वाटायचे. छान असं वाटून टाकायचं नंतर आपली मिरची टाकताना. हे हरभऱ्याची भाजी टाकायचं लक्षात नव्हतं. हरभऱ्याची भाजी टाकते. आणि हे कसं आहे, हे चिंच पण त्याच्यात टाकलं का चिंच पण शिजते. हे कसं गाभोळी चिंच आहे, चिंच आता पिकाला आलेत. ही भाजी पण टाकून घेते, शिजते लगेच. हे असं शिजले मस्त असं शिजत आलंय ते.
ह्यात वरून टाकलं का ते पण शिजतंय. छान मस्त अशी एकदम एक नंबर भजी होते आपली. हे टाकते ह्याच्यामध्ये, हे पण ह्याच्यासोबत शिजतंय. मग शिजलं का कडला काढून घेऊन त्याला चिंच कोळून मध्ये टाकायचं. वरचं चोताड साईडला होते आणि ते साईडला होते, कोळून काढलं म्हणजे असं असं अगदी एक नंबर शिजलं. आपलं चुलीवर केलंय मी, हे बघा बघू शकताय. छान असं चुलीवर जाळ घातलंय. छान लागते चुलीवरची भजी, भारी लागते खायला, चवीला चवदार लागते, चविष्ट. या तुम्ही पण खायला आपली येळा माशाची भजी. हळद टाकले. ही चिंचाचं कोळ पण मी ह्याच्यात काढून घेतले. हे बघ असं कोळून भांड्यामध्ये. आता ही वतून घेते चिंचाचं कोळ. कसं आंबूस आंबूस छान लागते चिंचाचं कोळानं, छान अगदी एक नंबर लागते. आता मीठ पण टाकायचं चवीपुरतं. मीठ कमीच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. परत नंतर टाकलं तरी चालतंय, तसं काय नाही. तरी पण कसं आहे, मीठ मिरचं तोंड भरून असलं तरच ही भजी पण चव लागते खायला. चुलीवरची तर भारी लागते. मस्त असं बघा, बघू शकताय तुम्ही. छान असं. आता ह्याला जर थोडं शिजू द्यायचं, मग शिजलं ना आपण नंतर फोडणी द्यायचं ह्याला. हे वाटाण्याचं वाटण, हे हरभऱ्याचं वाटण वल्ल्या, आणि हे तुरीचं. छान मस्त असं खमंग भजी करायची. आणि हे आपलं सगळं घालून लसूण कोथिंबीर अद्रक घालून मिरची वाटलेली एकदम छान अशी मिरची तर ठेसा. आता बघ कशी भजी होती खमंग मस्त अशी. हे बघ छान भजी करायचं खायचं आपण. लई भारी लागते खायला. मोलू भजी खाल्लाय का नाही तू कधी? आता खा बघ कसं लागतंय. आता खाल्लं का आवडीनं खातोस तो परत परत. हे चुलीवर करण्यामुळे ना थोडंसं धूर उठलंय, छान लागते चवीला. हा कर जेवायला ग झाली. आता भजी झाली. आणि पातीला हे घे ह्याच्यात काढू. हा सर काटाय सर. हा काय पेन्सिल पडली घे. तर जेवण करायचं मस्तपैकी आणि आराम करायचा. तनू पीठ मळलं रे मामी मीठ टाकून. पीठ फळं करायला, बाजरीचे फळं भजीसोबत खायला, भजीसोबत खायला. काय झालंय?
पीठ छान घट पीठ मळायचं. घट पीठ मळा का फळं पण छान होते. तर गोल 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 गोल. पीठ पातळ झालं की भजी गोल होत नाही ती, काही नाही. हे काय फळं गोल गोल होत नाही ती. मऊ पीठ झालं का छान येते ते. आकार बी गोल येते. चिरत नाही, काय नाही. बघू किती आकार झाले. हे आकाराचंच करायचं, म्हणजे कसं जास्त मोठे केले तर शिजत पण नाहीत लवकर, नाही. मग काय करावं, जावा ना, जाऊन बसा, हातात काम आहे. छान असं मोकळं खळखळ शिजलं की चिटकत बी नाही ती, आणि मस्त लवकर शिजून निघते ती. ते पाचट सुद्धा घालायची गरज लागत नाही ह्याच्यात. असं छान निघते शिजून. थोडंसं तेल टाकलं म्हणजे. धर तनूचं रुमाल आणलं नाही बाबा, शेंबोडं तनूला. हा केलं. काय खाती तनिष्का माझी? तनिष्का माझी काय खाती पिल्लू माझं? तू सरक, लांब सरक, लांब सरक. आण बाहेर प्लेट राहिला. आता पोरगी प्लेट हे कसं केली. चावी कुठे ठेवली? चावी कुठे रे? भेटली का? या जेवायला जेवण करू. या जेवायला जेवण करू. याला मोशाचं जेवण बघू शकता आम्ही असं जेवण बनवले. भारी जेवण बनवले आम्ही. या आमची येळा मोशा घरच्या घरी खायला. बघू शकता तुम्ही असं आम्ही जेवण केले. भारी जेवण झाले शेतातल्यासारखं. हे बघा आंबी. ही आंबी आहे. हा कर ना. ये आता बस झालं की